अध्याय 17 शुक्लतीर्थ महिमा वर्णन। शुक्लतीर्थ महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच किमर्थं संस्तुतो देवो ब्रह्मणा तेन यत्र वै शुक्लतीर्थमिदं कस्मादास्ते यत्र महेश्वरः। राजा युधिष्ठिरने विचारले, तिथे त्या श्री ब्रह्मदेवाने श्री महादेवाची स्तुती का केली? तसेच जिथे श्री महादेवाचा वास आहे ते शुक्लतीर्थ कोणत्या कारणास्तव झाले? हे महामुनी, हे सर्व आख्यान मला सांगावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, स्वर्गदायी सर्वोत्तम दिव्य कथा तुम्ही ऐकावी आणि ती ऐकल्यानंतर तीर्थात स्नान केल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। धर्मात्मा सत्यधर्म परायण सर्व धर्मधारींमध्ये श्रेष्ठ नृपश्रेष्ठ चक्रवर्ती ययाती नावाचे राजा होते। इंद्राप्रमाणे ते राजा महायज्ञांनी देवतांचे पूजन करत होते। जिथे मधुमती नावाच्या पवित्र नदीचा श्री नर्मदाशी संगम झाला आहे, तिथे ऋत्विज ब्राह्मणांसहित राजाने यज्ञ प्रारंभ केला। तिथे मध्येश्वर नावाचे लिंग साक्षात श्री महादेवच आहेत। तिथे स्नान करणारा स्वर्गात जातो, तसेच जे तिथे मृत्युमुखी पडतात त्यांना पुनर्जन्म नसतो। तिथे श्री विष्णूने चक्राने मधु व कैटभला मारले, त्या देवाच्या पूजनाने 1000 गोदानाचे फल प्राप्त होते। हे भरतवंशोत्पन्न राजा, तिळमिश्रित जलदान व पिंडदानाने पितर 14 इंद्र असेपर्यंत तृप्त राहतात। तिथे श्री विष्णू व श्री महादेवाशिवाय यज्ञ प्रारंभ झाला तेव्हा जटासूर नावाचा दैत्य मोका साधून आला। त्यानंतर निजबलाने अहंकारी दैत्यांनी यज्ञाचा विध्वंस केला। यज्ञयूप व यज्ञपात्र दशदिशांना फेकले। त्या दैत्यांनी होमातील बलीचे म्हणजे पुरोडाश भक्षण व सोमरस पान केले। दानवांमुळे भयभीत झालेले देव पळून गेले। 108 देव मरु रूपात निघून गेले। कुबेर यक्षरूपात स्वपुरीस गेले। यमराज रेड्यावर आरूढ होऊन, देवराज इंद्र हत्तीवर आरूढ होऊन व अग्नी अजावर आरूढ होऊन चुपचाप निघून गेले। तिथे असलेले वरुण मगरीवर आरूढ होऊन स्वपुरीस पळाले। वायू मृगावर आरूढ होऊन पळाला। ईशान लोकपाल सुद्धा श्री महादेव रूपात वृषभावर आरूढ होऊन पळाले। दानवांनी लोकपालांचे हत्यार हिसकावून घेतले। तेव्हा नृपश्रेष्ठ राजाने विचार केला, मी एकटाच पत्नीसहित यानावर चढून कसा पळून जाऊ शकतो? मग धनुष्य हाती घेऊन दैत्यांमध्ये सिंह असलेल्या शक्तिमान जटासुरासमोर उभा राहून तो म्हणाला, क्षत्रिय कुलोत्पन्न शूर कधी शत्रूंना पाहून पळून गेले नाहीत, परंतु तुझे पूर्वज 10-12 वर्ष आमच्याकडून पराभूत होऊन पळाले। या यज्ञात श्री महादेवाला आवाहन केले नाही व रुद्रभागही ठेवला नाही। तसेच भगवान यज्ञपुरुष श्री विष्णूलाही यज्ञात आवाहन केले नाही। या दोषांमुळे माझ्या या यज्ञाचा दानवांनी विनाश केला। नृपश्रेष्ठ राजाने हे सांगून रुद्र रूप श्री महेश्वराचे ध्यान करून रौद्र रूप धारण केले व धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार केला। अतिक्रोधाने हाती तलवार घेऊन त्याने दैत्यांना मारले। त्यानंतर श्री ब्रह्मदेव आदी देवांना बोलावले। हे भरतवंशोत्पन्न राजा, ते सर्व देव राजाला म्हणाले, हे राजर्षी, तुम्हास तुलनीय न कोणी झाला न कोणी होईल। हे ऐकून राजा ययाती म्हणाले, श्री महादेव व श्री विष्णूच्या कृपा प्रसादाने माझा हा यज्ञ प्रवृत्त झाला। क्षत्रियांनी युद्धात पळून जाणे अनुचित आहे, तेव्हा त्या कारणास्तव त्रिशूळ व पिनाकधारी श्री महादेवाची त्यांनी स्तुती करताच तिथे कालानल सम प्रभा असलेले लिंग पाताळातून प्रकट झाले। हे राजा युधिष्ठिर, त्या लिंगाच्या प्रभेमुळे सर्व जग तेजस्वी प्रकाशमान झाले। त्यानंतर श्री महादेव ययाती राजाला म्हणाले, तुझे कल्याण व्हावे, तू वर माग। राजा ययाती म्हणाले, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर हे श्री शिवशंकर पार्वती सहित आपण हे स्थान कधीही सोडू नये। शिवाय इथे केलेला यज्ञ दानादी सर्व कर्म सदा अक्षय व्हावे। तपस्या व दानरहित सर्व पापी मनुष्यसुद्धा या शुक्लतीर्थाच्या प्रभावाने शिवलोकात जावेत। श्री महादेव राजाला म्हणाले, तुझे म्हणणे सत्यरूप होईल। इथे येणाऱ्या मनुष्याच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल। हे भरत वंशोत्पन्न राजा, या तीर्थाच्या महात्म्यानुसार या शिवलिंगाचे पूजन केल्याने जन्मोजन्मी मनुष्य नरक पाहणार नाही।
हे तुम्हाला जसे सांगितले तसेच स्वामी स्कंद व श्री महादेवाने कथन केले होते. तिथे जे दैत्य मारले गेले त्यांनाही शिवलोक प्राप्त झाला. स्वयानावर आरूढ होऊन देव स्वर्गात निघून गेलेत. अत्यानंदित नृपश्रेष्ठ राजर्षी ययाती राज्य करून स्तुती केली जात असताना स्वर्गात गेलेत. या आख्यानाच्या श्रवणकथनाने मनुष्य शिवलोकात पूजित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील शुक्लतीर्थ महिमा वर्णन नावाचा 70वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे शुक्लतीर्थाची महिमा वर्णन केला आहे. शुक्लतीर्थाच्या इथं राजा ययाती यांनी यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये दानवांनी त्रास देऊ लागले आणि त्यावेळेला ने माघार नाही घेतली आणि त्या दानवांचा संहार केला. तेव्हा तिथे भगवान श्री शिवशंकरांनी त्यांना प्रसन्न होऊन वरदानही दिले आणि इथे राजाने सांगितलेलं आहे की या तीर्थामध्ये भगवंत तुम्ही स्थित व्हावं आणि इथे सर्वांचा उद्धार व्हावा, असं या तीर्थाच्या ठिकाणी तीर्थाचा जो कोणी सहवास करेल, तप करेल, ध्यान करेल त्यांचा उद्धार व्हावा. तर असं इथे वरदान मागितलेलं आहे. इथे प्रत्येक ठिकाणी आत्तापर्यंत आपण जेवढे पण राजांनी ऋषीमुनींनी यज्ञ केले, दान केली, तपस्या केली, शिवध्यान केलं आणि एवढं सर्व करून त्यांनी भगवंताकडून वरदान त्यांना प्राप्त व्हावं यासाठी प्रत्यक्ष भगवान श्री शिवशंकर, कधी श्री विष्णू या समोर आलेले आहेत आणि वरदान देऊ केलेलं आहे. तेव्हा सर्वांनीच महत्त्वाचं वरदान हे मागितलं आहे की त्या ज्या ठिकाणी त्यांनी तपदान यज्ञ केलेले आहेत त्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान व्हावं आणि इथं सर्वांचा उद्धार व्हावा, हेच वरदान सर्वांनी मागितलेलं आहे. हे एक विशेष आहे आणि ते वरदान मागितलं असल्यामुळे त्यांनी कुठलाही स्वार्थी हेतू नाही, स्वार्थी फलप्राप्ती व्हावी असं कोणीच वरदान मागितलेलं नाही. सर्वांनी विश्वाप्रती, सर्व जीवांच्या प्रतीचं वरदान मागितलेलं आहे आणि त्यामुळेच ही वरदानी भूमी आहे आणि त्यामुळेच तिथे केलेली तपस्या ही या सर्वच जे देवी देवता, आसुर, यक्ष, गंधर्व, किन्नर, अनेक पशु पक्षी, तसंच ब्राह्मण, ऋषीमुनी ह्या सर्वांनी जी तपस्या केलेली आहे ती विश्वकल्याणार्थ केलेली आहे, स्व उद्धारार्थ, विश्वकल्याणार्थ केली आहे. त्यामुळे ती तपस्याचं बळ आजही तिथं उपस्थित आहे आणि ते सर्व जीवांना मदत करत असतं. तर हे आहे इथे आपणाला लक्षात येतं.